चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या सेशन मध्ये आपण ऑल अबाउट इन्शुरन्स सेक्टर इन इंडिया, भारतामधील इन्शुरन्स सेक्टर काय किंवा इन्शुरन्सची सुरुवात भारतामध्ये कधी कधी झाली होती, एकंदरीत सर हे इन्शुरन्स म्हणजेच नेमकं काय आहे, लाईफ इन्शुरन्स वेगळा असतं का, जनरल इन्शुरन्स वेगळा असतं का, या सर्व गोष्टींबद्दल एक शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपण डिटेल बघणार आहोत. ESIC ची एक्झाम आहे तर त्या रिलेटेड असेल किंवा अपकमिंग कोणत्याही एक्झामच्या रिलेटेड हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे. ऑल अबाउट इन्शुरन्स सेक्टर इन इंडिया. मग एकंदरीत सर काय असतं हे इन्शुरन्स, तर किंवा कसं असतं इन्शुरन्स, तर त्याच्याबद्दल डिटेल माहिती बघत असताना इन्शुरन्स मध्ये सर वेगवेगळे इन्शुरन्स आम्ही बघितले, जसे की हेल्थ इन्शुरन्स असेल, वेल्थ इन्शुरन्स असेल, लाईफ इन्शुरन्स असेल, त्याच्यानंतर तुमचा कारचा इन्शुरन्स असेल, रिटायरमेंट बद्दलची माहिती असेल, सोबत सोबत प्रॉपर्टी बद्दलचा इन्शुरन्स असेल, असे वेगवेगळे इन्शुरन्स असतात. पण मी आज डिटेल मध्ये सांगणार आहे, ऍक्च्युअल मध्ये दोन प्रकारचे इन्शुरन्स असतात, एक लाईफ इन्शुरन्स आणि एक जनरल इन्शुरन्स. पण त्याच्या आधी सर हे लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स याच्या व्यतिरिक्त नेमकं व्हॉट इज इन्शुरन्स, इन्शुरन्स काय. जसं की आपण विचार केला, सपोज माझी कंपनी आहे, कंपनीचा इन्शुरन्स असेल, कार आहे माझी, कारचा इन्शुरन्स. करोगे मुझे? मैं तुझसे ही छुप छुप कर तेरी आँखें पढ़ती. कौन तुझे यूं प्यार करेगा जैसे मैं करती हूँ. बघा, मी मुद्दाम हा व्हिडिओ प्ले केला कारण तो व्हिडिओ प्ले करण्यामागचं कारण होतं, याच्यामध्ये कार इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स या दोन्ही इन्शुरन्स तेवढे जास्त महत्वाचे होते. आता सर मी महत्वाचं सांगतो, व्हिडिओ का बरं प्ले केला, का बरं प्ले केला, कशामुळे प्ले केला, याच्यापेक्षा सर व्हॉट इज इन्शुरन्स, हे इन्शुरन्स काय. बघा, माझी खूप मोठी कंपनी आहे, माझी खूप मोठी कंपनी आहे, फॅक्टरी माझी खूप मोठी, सपोज 5 CR ची माझी फॅक्टरी आहे आणि अचानक त्या फॅक्टरीमध्ये आग लागली, अचानक ती फॅक्टरी जळायला लागली, तर पूर्ण माझं 5 CR चा लॉस होईल, 5 CR चा लॉस होईल. माझ्याकडे सर एखादी छोटीशी कार आहे, अराउंड सपोज विचार केला तर 15 लाख रुपयाची माझ्याकडे कार आहे, अचानक त्या कारला मागून येऊन कोणीतरी धडकलं किंवा कारचा माझ्याकडूनच ऍक्सिडेंट झाला, कारची खूप जास्त नासधूस झाली, कार खराब झाली, तर त्यासाठी माझा पाहिजे इन्शुरन्स, त्यासाठी मला पाहिजे इन्शुरन्स. या केसमध्ये 5 CR माझे जातील, या केसमध्ये 15 लाख रुपयाचं माझं नुकसान होईल. म्हणून या केसमध्ये एक इन्शुरन्स कंपनी असते, इन्शुरन्स कंपनी. सपोज मी आता प्रीमियम पेमेंट करतोय, पेमेंट काहीतरी मला माझ्या इन्शुरन्स साठी पेमेंट करणे, काहीतरी पेमेंट करणे. मग ही कंपनी तुमचं जे इन्शुरन्स आहे किंवा तुमची जी फॅक्टरी आहे, ही कार आहे, त्याला इन्शुरन्स प्रोव्हाइड करते. म्हणजे उद्या तुझी फॅक्टरी जळाली, उद्या तुझी कारचा ऍक्सिडेंट झाला, तर पूर्ण खर्च उचलणार ही कंपनी, पूर्ण खर्च उचलणार ही वाली कंपनी. प्रोटेक्शन फ्रॉम द फायर लॉस किंवा प्रोटेक्शन फ्रॉम कोणता पण एखादा लॉस असेल, त्या केसमध्ये प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणार ही कंपनी. मग सर मला प्रीमियम किती भरायचा आहे, तर प्रीमियम खूप कमी असतो, पण तो प्रीमियम आपल्याला भरावा लागतो. मंथली असेल, इयरली असेल, हा वाला इन्शुरन्सचा प्रीमियम आपल्याला भरावा लागतो. कारण एवढ्या मोठ्या रकमेच्या ज्या आपल्या वस्तू आहे त्याला प्रॉपर इन्शुरन्स पाहिजे. कारण उद्या काही करून काही झालं तर आपण त्याच्यावर डिपेंड नाही राहू शकत. म्हणून एक सुखाची झोप घेण्यासाठी आपल्या प्रत्येक गोष्टीवर इन्शुरन्स पाहिजे, त्यासाठी इन्शुरन्स असतो. मग तर या कंपनीचा काय फायदा, जशी तुझ्याकडे कार आहे अशी लाखो लोकांकडे कार आहे, मग लाखो लोक इन्शुरन्स काढतात कारचा, लाखो लोक कारचा इन्शुरन्स काढतात, पण लाखो लोकांमध्ये हजारो लोकांचाच ऍक्सिडेंट होतो. म्हणजे कंपनी लाखो लोकांकडून पैसा घेते आणि हजारो लोकांना प्रोव्हाइड करते. जशी तुझी एखादी फॅक्टरी आहे, अशा हजारो फॅक्टरी, त्या फॅक्टरीचा इन्शुरन्स काढलेला असतो.
1000 फॅक्टरीपैकी 5-10 फॅक्टरीमध्ये आग लागल तर तेव्हा त्या कंपनी या फॅक्टरीला इन्शुरन्स प्रोव्हाइड करेल, पण उरलेल्या फॅक्टरीचा पूर्ण हा इन्कम असतो. त्यासाठी इन्शुरन्स काढला जातो. त्यासाठी काय काढला जातो? इन्शुरन्स काढला जातो. आता महत्वाचा मुद्दा, 2 प्रकारचे महत्वाचे इन्शुरन्स आहेत. 2 प्रकारचे महत्वाचे इन्शुरन्स आहे. एक आहे तुमचा लाईफ इन्शुरन्स आणि एक आहे तुमचा जनरल इन्शुरन्स. जनरल इन्शुरन्स मध्ये येतं होम इन्शुरन्स असेल, फायर इन्शुरन्स असेल, मोटर इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल. हा वाला पार्ट जनरल इन्शुरन्स मध्ये येतो. लाईफ रिलेटेड असेल, तुमच्या लाईफ कव्हर असेल पूर्ण, तर ह्या वाल्या ज्या गोष्टी आहेत ह्या लाईफ इन्शुरन्स मध्ये येतात. लाईफ इन्शुरन्स मध्ये आता इथून पुढे मी डिटेल माहिती पाहणार आहे. एक्झाम ओरिएंटेड काय विचारलं जातं, सर आतापर्यंत जे पाहिलं हे आतापर्यंत जे होतं हे एकंदरीत जनरल माहिती होती इन्शुरन्सच्या रिलेटेड. बघा, जनरल इन्शुरन्स सगळ्यात सुरुवातीला आलं जनरल इन्शुरन्स. आता सर जनरल इन्शुरन्स केम इन इंडिया अ लिगसी ऑफ ब्रिटिश ऑक्युपेशन. ब्रिटिशांच्या काळात आलं होतं. ट्रिटॉन्स इन्शुरन्स कंपनी वॉज फॉर्म इन 1850 इन कलकत्ता. पहिली जनरल इन्शुरन्स कंपनी ही ट्रिटॉन्स इन्शुरन्स कंपनी होती, 1850 ला आणली होती. इन 1907 इंडियन Mercantile Insurance Limited, Indian Mercantile Insurance Limited was set up. This was the fully fledged general insurance company. 1907 ला पहिली इंडियन मर्चंटाईल इन्शुरन्स कंपनी आणली. आणि सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे, जनरल इन्शुरन्स बिझनेस वॉज नॅशनलाइज ऑन 1 जानेवारी 1973. 1 जानेवारी 1973 ला नॅशनलाइज केलं, म्हणजे सरकारने त्याच्यावर पूर्ण ताबा घेतला. जनरल इन्शुरन्सवर पूर्ण ताबा कोणी घेतला? सरकारने घेतला. 1 जानेवारी 1973. अँड 107 इन्शुरन्स वेअर ग्रुप इन द 4 जनरल इन्शुरन्स कंपनी. 107 वेगवेगळे जनरल इन्शुरन्सचे ग्रुप होते. 107 वेगवेगळे जनरल इन्शुरन्सचे ग्रुप होते. त्याला 4 वेगवेगळ्या जनरल इन्शुरन्स मध्ये कन्वर्ट केलं. कोणकोणते? नॅशनल इन्शुरन्स कंपनी, न्यू इंडिया इन्शुरन्स असेल, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी असेल किंवा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी असेल. तर जनरल इन्शुरन्स मध्ये हे 4 महत्वाचे टाइप्स येतात. त्यामध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी. ह्या 4 जनरल इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स प्रोव्हाइड करतात. तर माझ्यासाठी हा वाला मुद्दा महत्वाचा. पहिलं कलकत्तामध्ये स्थापना झाली ती 1907 ला इंडियन मर्चंटाईल इन्शुरन्स लिमिटेड म्हणून आलं. सर 1973 ला नॅशनलाइज केलं 1973 ला. आणि 107 वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या होत्या, त्यांना काय केलं? 4 नॅशनलाइज म्हणजे पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपनीमध्ये काय केलं? कन्वर्ट केलं. माझ्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा. मग सर हे झालं जनरल इन्शुरन्स बद्दल. त्यानंतर येतं सर हे जनरल इन्शुरन्स झालं. लाईफ इन्शुरन्सची सुरुवात कशी होती बघा. इन 1818 ला फर्स्ट लाईफ इन्शुरन्स कंपनी नेम ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी वॉज इस्टॅब्लिश इन कलकत्ता. जसं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर पण सुरुवातीला कलकत्तालाच होतं, तसं पुन्हा याचं हेडक्वार्टर पण कुठे आहे? कलकत्ताला. सुरुवातीला 1818 ला पहिली लाईफ इन्शुरन्स कंपनी आणली. कोणती? ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स. ऑन 19 जानेवारी 1956 19 जानेवारी 1956 ला लाईफ इन्शुरन्स कंपनी वेअर नॅशनलाइज. LICचं नॅशनलायझेशन झालं. कधी? LICचं नॅशनलायझेशन झालं 1956 ला. आणि त्याच्यानंतर This was formed after clubbing 245 Indian and foreign insurance. 245 इंडियन आणि फॉरेन इन्शुरन्स कंपन्यांना एकत्र केलं. आणि 1956 ला काय केलं? नॅशनलायझेशन काय झालं? LICचं, ज्याचे की आताचे चेअरमन MR कुमार म्हणून आहे. इन 2000 द लाईफ इन्शुरन्स सेक्टर वॉज ओपन फॉर द प्रायव्हेट प्लेयर. मग 2000 सालापासून जे LIC आहे हे प्रायव्हेट प्लेयर साठी पण ओपन केलं, की प्रायव्हेट एखादा व्यक्ती सुद्धा लाईफ इन्शुरन्स काढू शकतो, प्रायव्हेट एखादा व्यक्ती सुद्धा जनरल इन्शुरन्स काढू शकतो.
2000 सालापासून 2000 सालाच्या आधी आणि 1956 ला आणि त्याच्या आधी जेव्हा जनरल इन्शुरन्स नॅशनलायझेशन केलं होतं तर त्या पिरियड मध्ये फक्त नॅशनलाइज म्हणजे पब्लिक सेक्टर इन्शुरन्स कंपन्या होत्या. 2000 सालापासून पुढे प्रायव्हेट प्लेयर्सला सुद्धा तुम्ही एकंदरीत काय करू शकतात, तुम्ही की लाईफ इन्शुरन्स काढू शकतात. हे 2000 सालापासून केलं. करंटली देर आर 23 प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्स कंपनीज इन इंडिया. शेवट त्याच्याबद्दल मी सांगणार आहे की जनरल इन्शुरन्स कंपनी किती आहे, लाईफ इन्शुरन्स कंपनी किती आहे सध्या इंडियामध्ये. पण टोटल 23 लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे प्रायव्हेट आणि LIC पब्लिक सेक्टरची लाईफ इन्शुरन्स कंपनी. अशा टोटल 24 आहे, त्यापैकी 23 प्रायव्हेट आणि 1 पब्लिक सेक्टर. 23 प्रायव्हेट आणि 1 पब्लिक सेक्टर. तर हे होतं लाईफ इन्शुरन्स कंपनीची सुरुवात करून झाली. आणि याच्या मागची स्लाइड होती जनरल इन्शुरन्स कंपनीची सुरुवात कशी झाली आणि लाईफ इन्शुरन्स कंपनीची सुरुवात कशी झाली. आता बघा, काल आपला पार्ट फर्स्ट झाला ESIC RBI असिस्टंट बद्दलचा. आज पार्ट सेकंड आहे रात्री 9 वाजता ओनली लाईव्ह फॉर्मॅट मध्ये. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लिंक शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना हे लेक्चरची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त प्रमाणात लाईव्ह मध्ये या. ओनली इन लाईव्ह फॉर्मॅट मध्ये हे लेक्चर असेल आज रात्री 9 वाजता ESIC and RBI असिस्टंट जनरल अवेअरनेस सेशन. बघा, त्यानंतर आता मी महत्वाच्या मुद्द्यावर येतो. सर झालं काय, गुरुजी झालं काय? 2000 नंतर भरपूर सारे प्रायव्हेट प्लेयर, प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या, मग ते जनरल इन्शुरन्स असेल किंवा लाईफ इन्शुरन्स असेल, जनरल इन्शुरन्स असेल किंवा लाईफ इन्शुरन्स असेल, हे मार्केटमध्ये आले. हे काय झाले, एकंदरीत मार्केटमध्ये आले. आता यांना रेग्युलेट करण्यासाठी एखादी बॉडी असावी, त्यासाठी IRDAI ची स्थापना केली. बघा, मग अबाउट IRDAI काय, एकंदरीत झालं काय, 2000 सालानंतर खूप जास्त प्रायव्हेट जनरल इन्शुरन्स, प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्स कंपन्या मार्केटमध्ये आल्या. प्रायव्हेट जनरल इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स कंपन्या. जसं गुरुजी बँकांना रेग्युलेट करण्यासाठी एखादी बॉडी पाहिजे, तशी ह्या इन्शुरन्स कंपन्यांना रेग्युलेट करण्यासाठी एखादी बॉडी पाहिजे. म्हणून IRDAI ची स्थापना झाली. इन्शुरन्स रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. इन्शुरन्स रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया IRDAI याची स्थापना करण्यात आली. वॉज इनकॉर्पोरेट ॲज द स्टॅच्युटरी बॉडी एप्रिल 2000 अँड द बेसिस ऑफ द मल्होत्रा कमिटी रिपोर्ट 1999. मल्होत्रा कमिटीच्या रिपोर्ट नुसार याची स्थापना करण्यात आली. IRDAI इन्शुरन्स रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. इन्शुरन्स रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. मग ऍप्लिकेशन फ्रॉम द तिन्ही प्रायव्हेट प्लेयरला एकंदरीत 2000 पासून तुम्ही चालू करू शकता या गोष्टी इथल्या. आता इथं बघा महत्वाचं, देअर आर 24 रजिस्टर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनी इन इंडिया अँड 34 नॉन लाईफ इन्शुरन्स कंपनी म्हणजेच जनरल इन्शुरन्स. नॉन लाईफ इन्शुरन्स म्हणजेच जनरल इन्शुरन्स कंपन्या इंडियामध्ये आजच्या घडीला 34 मध्ये पण 30 प्रायव्हेट, 4 पब्लिक सेक्टर. जनरल इन्शुरन्स मध्ये 24 लाईफ इन्शुरन्स कंपन्यांमध्ये 1 पब्लिक सेक्टर आणि 23 प्रायव्हेट. 1 पब्लिक सेक्टर आणि 23 प्रायव्हेट. आणि या सगळ्यांना रेग्युलेट करण्यासाठी इन्शुरन्स रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी IRDAI याची स्थापना करण्यात आली. जशी की बँकांना रेग्युलेट करतं RBI, तसं इन्शुरन्स कंपन्यांना रेग्युलेट करतं इन्शुरन्स रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. महत्वाचं, कालचीच अपडेट आहे 14 मार्च 2022. 14 मार्च 2022 कालचीच अपडेट आहे. 14 मार्च 2022 श्री देबाशिष पांडा चेअरपर्सन ऑफ इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया IRDAI चे चेअरपर्सन म्हणून कालच श्री देबाशिष पांडा यांची अपॉइंटमेंट करण्यात आली. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. 19 तारखेला एक्झाम आहे,
तर हा मुद्दा मला कुठेतरी महत्वाचा वाटतो, कारण सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांना रेग्युलेट करतं IRDAI आणि IRDAI चे नवीन चेअरमन झाले श्री देबाशिष पांडा म्हणून. देबाशिष पांडा बघा, ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही जॉईन द चेअरमन इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया ऑन 14 मार्च 2022. 14 मार्च 2022 ला हे अपॉइंट करण्यात आले. हा एक मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा आहे. IRDAI काय आहे? आणि शेवटचा एक महत्वाचा मुद्दा टुडे हे मी आता सांगितलं, 14 जनरल इन्शुरन्स कंपनी आहे इंडियामध्ये, इन्क्लुडिंग ECGC असेल किंवा ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, आणि 24 लाईफ इन्शुरन्स कंपन्या असेल ऑपरेटिंग इन द कंट्री. 24 मध्ये 23 प्रायव्हेट, 1 पब्लिक सेक्टर, 34 मध्ये 30 प्रायव्हेट, 4 पब्लिक सेक्टर. या हिशोबाने आपल्याकडं इन्शुरन्स सेक्टर चालतं. व्हिडिओ जर निश्चित आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्या समोर घेऊन येत जाऊ, आणि संध्याकाळी रात्री 9 वाजता भेटायला विसरू नका. रात्री 9 वाजता YouTube लाईव्ह आपण भेटूया. तोपर्यंत चलो, बाय बाय, टेक केअर, धन्यवाद, हॅव अ नाईस डे.